नमस्कार मंडळी. दैनिक बित्तम बातमी आणि सदामंगल पब्लिकेशन आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण भेटतोय लेखकांची पुस्तकवारी या आपल्या विशेष कार्यक्रमात. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी. ते आपल्या अनामिकाची विचारधून या पुस्तकाबद्दल आपल्याशी संवाद साधायला आलेत. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. खूप दिवसांनी सदामंगल पब्लिकेशन अशा पद्धतीचा कार्यक्रम करतो आहे. तर अनामिकाची विचारधून या पुस्तकाच्या नावातच सस्पेन्स आहे. तर हे नाव कसं सुचलं आणि हे नेमकं पुस्तक काय आहे? नावातच सस्पेन्स आहे ही गोष्ट खरी आहे, पण याचा अर्थ हे पुस्तक सस्पेन्स आहे असं नाही म्हणता येणार. कारण सस्पेन्स पुस्तकाची जी काही वैशिष्ट्ये असतात त्यातली काही वैशिष्ट्ये या पुस्तकात आहे बरं का. पण हे पुस्तक सस्पेन्स आहे असं मी काही म्हणणार नाही. आणि नाव कसं सुचलं, आता खरं म्हणजे पुस्तक लिहिताना तर काही शीर्षकाचा विचार केलेलाच नव्हता. पण मग पुस्तक लिहून झाल्यावर जेव्हा ते पुन्हा पुन्हा वाचलं गेलं, त्याच्याबद्दल काही लोकांशी चर्चा झाली, तेव्हा वेगळी वेगळी नावं समोर आली. आणि अनामिकाची विचारधून हे शीर्षक असं ऐकल्याबरोबर क्लिक झालं आणि म्हणून ते आपण शीर्षक देऊयात असं ठरवलं. दुसरं एक कारण असं की या पुस्तकाचा जो नायक आहे तो नायक विचार हा आहे असं मला लेखक म्हणून वाटतं. किंवा विचार करण्याची जी शक्ती असते प्रत्येक माणसातली, त्याला या पुस्तकाचं नायकत्व दिलेलं आहे. त्यामुळं त्या विचार या शब्दाचा उल्लेख शीर्षकामध्ये असावा हे मला फार उचित वाटलं आणि म्हणून अनामिकाची विचारधून हे शीर्षक जन्माला आलं. या पुस्तकाची मी संपादक आणि प्रकाशकही आहे. तुम्ही आत्तापर्यंत 17 ते 18 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि कादंबरी प्रकारातलं हे तुमचं पहिलंच पुस्तक आहे. तर ते सदामंगलला पब्लिकेशनला दिलं, तर हा प्रवास कसा वाटला? आधीची सगळी इंटरनेटवरची पुस्तकं. प्रश्न मोठा गमतीशीर आहे, कारण थोडासा आढावा घ्यावा लागेल मला. आढावा अशासाठी की आत्तापर्यंत लिहिली बरं का, म्हणजे 17-18 पुस्तकं झाली, शेकड्यानं लेख प्रसिद्ध झाले. आणि सांगायला हरकत नाही की मी इयत्ता 2रीपासून लिहितो आहे. म्हणजे अजूनही माझ्या आईने तेव्हापासून जपून ठेवलेली माझी काही त्या बालवयातली लिखाणाची पानं ते 2रीपासून मी लिहिलेलं आहे. आणि वाचनही माझं चौफेर होऊ शकलं. त्याचं कारण फार स्पष्ट होतं. माझे वडील सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल होते आणि आई शिक्षिका, तीसुद्धा मराठीची. त्यामुळे घरातलं वातावरण हे वाचन, पुस्तक याविषयी सतत चर्चा. त्यामुळे माझं स्वतःचं वाचन लहानपणापासून खूप चांगल्या पद्धतीनं झालं. आणि विशेष आता जाणवतं की हे वाचन चौफेर झालं असं मी जे म्हणतो आहे ते फक्त विषयांच्या बद्दल चौफेर होतं असं नाही, तर साहित्य प्रकारांच्या बद्दल सुद्धा चौफेर होतं. आणि त्याच्यामुळे मी लहान वयात लिहिलेलं असेल किंवा मी कॉलेज लाईफमध्ये खूप लिहिलं, त्याच्यानंतर आता अधिकारी झाल्यानंतर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा वापर माझ्याकडून झाला. म्हणजे मी कविता लिहिल्या, मी एकांकिका लिहिल्या, मी पथनाट्य लिहिली, मी एकपात्री लिहिली. अनेक प्रकारचे जे वेगळे वेगळे साहित्याचे फॉर्म्स आहेत ते मी हाताळले. आणि मग असंच काही आमच्या वाचनप्रेमी मित्रांबरोबर चर्चा करताना कुणीतरी मला असं म्हटलं की किरण, तू आता सगळ्या साहित्य प्रकारात बहुतेक असं तुझं लिखाण झालेलं आहे, पण तू अजून कादंबरी काही लिहिलेली नाही. म्हणजे अगदी मी 2 अंकी नाटकसुद्धा लिहिलेलं आहे, पण कादंबरी या प्रकारात नव्हतो. आणि मग माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाली आणि ही एक हौस, वेगळे वेगळे साहित्य प्रकार हाताळून बघण्याची हौस. आणि त्यातली मला गंमत नेहमी अशी वाटते की आशय महत्त्वाचा असतोच, प्रश्नच नाही, पण कविता लिहिण्याचे काही ठोकताळे आणि काही गिमिक्स आहेत. एकांकिकेचे ते थोडेसे वेगळे आहेत. 2 अंकी नाटकाला एक वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. तर प्रत्येक साहित्य प्रकाराची अशी नजाकत आहे. पथनाट्य लिहिताना त्या पद्धतीने लिहावं लागतं. एकांकिका लिहिताना तो जो स्पॅन आहे तो लक्षात घ्यावा लागतो.
कथा लिहिल्या, मी कविता लिहिल्या. तर या सगळ्याचं काहीतरी असे ठोकताळे होते आणि त्या प्रत्येक साहित्य प्रकाराचा तो वेगळा ठोकताळा आजमावून बघताना मला फार ते आव्हानात्मक वाटायचं आणि मी त्या पद्धतीनं लिहिलं. आणि म्हणून तुम्ही उल्लेख केला तसं माझी 17 पुस्तकं आत्तापर्यंत प्रसिद्ध झाली आणि काही इंटरनेटवरती आहेत, काही वेगवेगळ्या संस्थांनी प्रकाशित केलेली आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर माझा एक रिसर्च थेसिस पण त्याच्यामध्ये आहे, मी डॉक्टरेट केलं त्या विषयावरचा. माझा एक कविता संग्रह आहे, तो एका प्रकाशकांनी पब्लिश केला. पुणे आकाशवाणीवरती एक 52 भागांची राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टवरती सेरीज मी लिहिली होती, त्याचं एक तिळा तिळा दारुगड म्हणून पुस्तक झालं. म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या फॉर्म्समधली ही पुस्तकं आहेत. म्हणजे या 17 पुस्तकांमध्ये मी आत्तापर्यंत हाताळलेले सगळे फॉर्म्स यांना त्या स्वरूपात अगदी पत्रलेखनापासून हे आलेले आहेत. आणि मग आपण कादंबरी अजून लिहून पाहिलेली नाही हा विचार मनात आल्यावर अबोध मनामध्ये काहीतरी सुरू झालं की आपण काही या पद्धतीनं जावं. जो प्लॉट सुचला तो खरं म्हणजे दीर्घकथेचा प्लॉट आहे असं मला आधी वाटलं, कारण लघुकथेच्या आवाक्यात बसणारी अशी ती गोष्ट किंवा तो प्लॉट नव्हता. आणि तो प्लॉट म्हणजे असा पूर्ण प्लॉट होता असंही नाही, म्हणजे काही आयडियाज होत्या आणि काही लिहिता लिहिताच डेव्हलप झालं. तर अशा पद्धतीनं लिहिण्याचं ठरवलं. आणि खरं म्हणजे लिहायला लागल्यानंतर जी काही मजा आली, म्हणजे कादंबरीचे जे ठोकताळे आहेत तर ते एक वेगळंच गमतीची गोष्ट आहे आणि मी खूप एन्जॉय केलं त्याच्यामुळे लिहिणं. आणि मी अगदी तब्येतीत लिहिलं, म्हणजे लिहिण्याची घाई केली नाही किंवा मुद्दाम असा उशीर केला नाही. तर आरामात जेव्हा वाटेल सुचेल तेव्हा कागद पेन घेऊन बसायचं आणि मी हस्तलिखित माझ्या हाताने मराठीमध्ये कागदावरती लिहून काढणे या पद्धतीनं या कादंबरीचं लेखन पूर्ण केलं. पुस्तकामध्ये एका फॉर्मॅटमधून दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये जाताना म्हणजे कविता लिहिली आहे, मग कथा लिहिली आहे, कथा सांगितलंय आणि एकदम वेगळा फॉर्मॅट घेतलाय, तर हे कसं गणित जुळवलं? कारण ते अवघड आहे. एका समजा शास्त्रीय संगीतामधून माणूस गाणं म्हणतोय आणि त्याला एकदम रॉक डान्स मधलं गाणं म्हणायला सांगितलं, तसाच काहीसा हा प्रकार आहे. तर हा कसं करणार? उदाहरण तर फार चांगलं दिलं तुम्ही आणि ते फिट पण आहे. पण याचं थोडंसं अंशतः उत्तर मी माझ्या आधीच्या बोलण्यात दिलेलं आहे की यापूर्वी मी हे सगळे साहित्य प्रकार हाताळलेले असल्यामुळे कादंबरी लिहिताना ही गोष्ट खरी आहे की सुरुवातीला मला असं वाटलं की कादंबरीचा जो घाट असतो त्याची जी शैली आहे त्या अगदी प्लेन निवेदन शैलीमध्ये आपण लिहूयात आणि त्या पद्धतीनं लिखाणाला सुरुवात झाली खरी. आणि लिहिता लिहिता एक थोडंसं असं झालं की आशय ज्या पद्धतीचा आला आणि त्या आशयाला अनुरूप असे जे शब्द माझ्या मनात आले की हे आता उतरवायला पाहिजेत कागदावरती, तेव्हा आपोआप त्या आशयाला आणि शब्दांना अनुरूप असा लिटरेचर फॉर्म, असा साहित्य प्रकार आपण वापरून बघूयात असं वाटलं. कारण तो आशय त्या साहित्य प्रकारातच खूप छान वाटत होता आणि खूप छान पोचत होता. म्हणजे या कादंबरीमध्ये असे वेगळे वेगळे साहित्य प्रकार एकत्रितरित्या भेटतात, हे या कादंबरीचं एक वैशिष्ट्य तर आहेच. त्यातल्या ज्या कविता आहेत ना त्या सलग वाचल्यावर त्यातूनही एक कथानक तयार होतं. तर त्या सगळ्या कविता वेगवेगळ्या लिहिल्या का त्या बाकीच्या लिखाणातूनच ओघानं सुचल्या? गमतीशीर उत्तर आहे याचं. जरा गमतीशीर असं की अक्षरशः कादंबरी लेखन करताना जसं सुचत गेलं तशी मी प्रकरणं लिहित गेलो आणि त्या प्रकरणाला जो कोणता फॉर्म चांगला वाटला, म्हणजे कविता चांगली वाटली तर ते प्रकरण कविताच झाली. एका प्रकरणाला मला असं वाटलं की हा जो आशय मांडायचा आहे, जे शब्द येत आहेत आणि जी सिच्युएशन, तर कादंबरी लेखकाच्या डोळ्यासमोर घडत असते ना, तर ते ही एकांकिका आहे असं मला वाटलं. मग ते प्रकरण एकांकिका झाली. आणि आता सरकारी अधिकारी असल्याचा परिणाम असेल, पण एक प्रकरण चक्क रिपोर्टाज झालं, म्हणजे मीटिंगची प्रोसिडिंग्ज हाही साहित्य प्रकार त्याच्यामध्ये आला, पत्रलेखन आलं, असे वेगळे वेगळे काही भाषणांचे मसुदे आले. म्हणजे या एकाच कादंबरीमध्ये असे वेगळे वेगळे साहित्य प्रकार आले. लिहून झाल्यावर मात्र एक भीती मला चाटून गेली, ती थोडी मोकळेपणानं मी शेअर करतो
ती भीती अशी की या ज्या जम्प्स झालेल्या आहेत, म्हणजे कादंबरीची निवेदन शैली आणि नंतर एकदम एक प्रकरण कविता येतं, त्याच्यानंतर एकांकिकेसारखा फॉर्म येतो आणि त्याच्यानंतर एक रिपोर्टाज येतो, पुन्हा निवेदन शैली सुरू होते. तर ह्या ज्या जम्प्स आहेत, या जम्प्स वाचकांना कशा वाटतील हा एक म्हणजे मुद्दा माझ्याही मनामध्ये आला. पण थोडासा मी ॲडामंट राहिलो म्हणा की हे असं सुचलंय ना, हे असं आलंय ना, आपण हे असं वाचकांच्या पुढे मांडूयात, वाचक ठरवतील हे कसं वाटतंय ते. या पुस्तकामध्ये चालू घडामोडींचं पण प्रतिबिंब उमटलेलं आहे. एक सरकारी अधिकारी असताना राजकारणावर चांगलं भाष्य केलेलं आहे. ही कादंबरी प्रस्थापित विरोधी आहे अशी टीका होण्याची शक्यता पण असू शकते पुढे जाऊन. तर त्याबद्दल कशी काळजी घेतली आहे तुम्ही की कादंबरी फॉर्मॅटमध्ये दिल्यामुळे ती काल्पनिक आहे असं समजलं तरी त्याचं प्रतिबिंब उमटतंय चालू घडामोडी? याचं उत्तर देण्यासाठी थोडं तांत्रिक परिभाषेमध्ये जावं लागेल. मला वाटतं याचं उत्तर नासी फडकेंच्या प्रतिभा साधनमध्ये फार चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे आणि तेच मला याचं उत्तर म्हणून द्यावं लागेल असं मला दिसतंय. प्रतिभा साधनमध्ये नासी फडके असं म्हणतात की लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याचा शब्दसंग्रह त्याच्या अनुभवांमधनं काहीतरी वेगळं संस्कारित करून तो आशय त्याच्या लेखनामध्ये येतो. पण हा लेखन त्याच्या नुसत्या त्याच्याच इतिहासाशी नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या इतिहासाची, त्याच्या राज्याच्या इतिहासाशी, देशाच्या इतिहासाशी, मानवजातीच्या इतिहासाशी हा एक प्रकारे निगडीत असतो. आणि त्याच्यामुळे ते वापरलेले शब्द, त्या वापरलेल्या प्रतिमा किंवा काही अनुभवांचा भास हा चालू घडामोडींमध्ये होणं स्वाभाविक आहेच. मी तर असंही म्हणेल की यातल्या काही घडामोडींचा भास तर इतिहासातही होत आहे. असं म्हणजे आपण कोणत्याही काळात या कादंबरीबद्दल बोलायला बसलो असतो तर तुम्ही कदाचित हेच म्हटलं असतात की चालू घडामोडींचं प्रतिबिंब वाटतंय. कारण स्वतंत्र भारतातच नाही तर त्याच्या आधीच्या राजे रजवाड्यांच्या काळामध्ये सुद्धा अनेक अशा गोष्टी घडत गेल्या. आणि म्हणून या पुस्तकामध्ये मी एक महत्त्वाचं प्रिमाईस सुरुवातीलाच उपोद्घातामध्येच मांडलेलं आहे. ते असं आहे की ही कादंबरी संदर्भहीन आहे. आता संदर्भहीन आहे म्हणजे काय, तर याला काळाचा कुठलाही संदर्भ नाही. म्हणजे तुम्ही हे भविष्य काळातलं समजा, वर्तमान काळातलं समजा किंवा इतिहास काळातलं समजा, म्हणजे बुद्धकालीन समजा का सातवाहनकालीन समजा, मुघलकालीन समजा किंवा आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळातलं समजा, स्वतंत्र भारतातली पहिली 60-70 वर्ष समजा, त्याच्यानंतर आत्ताचा काळ समजा किंवा कदाचित आणखी 25 वर्षांनी, 10 वर्षांनी, 50 वर्षांनी तो काळ समजा, त्या काळाचा कुठलाही संदर्भ या कादंबरीत आलेला नाही प्लॉट डेव्हलपमेंटमध्ये. त्याच्यामुळे ही कादंबरी सार्वकालिक आहे असं मी म्हणतो. नुसतं एवढंच नाही तर या कादंबरीतल्या पात्रांना नावं सुद्धा नाहीत, कारण नावं आली की काळाचा संदर्भ येतो, त्यामुळं नावं सुद्धा टाळलेली आहेत. त्याचबरोबर या कादंबरीतल्या पात्रांना कुठलाही धर्म नाही, कुठलाही जात नाही, कुठली पंथ नाही. पण या कादंबरीतली अनेक पात्र मी अशी बघितली की ज्यात तुमच्या असेल, माझ्या असेल, अनेक अशा लोकांचं प्रतिबिंब त्यातही उमटलेलं आहे. जरी त्याला आपण नावं दिली नसली तरी ते मला वाटतंय ते माझ्या नजरेतून लिहिलंय, अजून कोणी वाचलं तर त्याला वाटेल ते त्याच्या नजरेतून लिहिलंय. तर हे जे विचारांचं सगळं तुम्ही त्यामध्ये वर्णन केलेलं आहे तर कुठून आलं? म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्यातून आलं, तुम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास करायला आवडतो म्हणून आलं, की आदिवासींमध्ये राहिल्यामुळे त्या मूळ परंपरेत गेल्यामुळे आलं? जरा विचारपूर्वक या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, कारण फार गुंतागुंतीचा आणि पुस्तकी भाषेत बोलायचं तर व्यामिश्र मुद्द्यांना स्पर्श करणारा असा हा प्रश्न आहे. तर पात्रांना नावं नाहीत ही केवळ बिन नावाची पात्र एवढ्यापुरतं मर्यादित नाही, किंवा त्या पात्रांना धर्म नाही, जात नाही, देश नाही, भाषा नाही, लिंग नाही असं मी म्हणतो तेव्हा केवळ संदर्भ नाकारायचे अशी नकारात्मक भावना त्याच्यामध्ये नाही आहे. मला असं वाटतं की एक प्रकारे सार्वत्रिक आणि सार्वकालिक असा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला स्पर्श करण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.
त्यातल्या पात्रांमध्ये पुन्हा प्रतिभा साधनचा उल्लेख येतो की एखाद्या कादंबरीतल्या किंवा नाटकातल्या प्रत्येक पात्रामध्ये लेखक डोकावत असतो. मला तर तसं वाटलंच, म्हणजे आय एन्जॉईड दॅट प्रोसेस. मी फार त्याचा आनंद घेतला की प्रत्येक पात्रामधला मी किती प्रमाणात आणि कशा बाबतीत आहे हे मी लोकेट करत गेलो. खूप मजा आली. कदाचित समीक्षक आणखी याच्यावरती प्रकाश टाकतील. त्याचबरोबर नासी फडके म्हणतात त्याच्याप्रमाणे मी समाजात आजूबाजूला पाहिलेली माणसं, ज्या माणसांबद्दल मी वाचतोय अशी इतिहासकालीन माणसं. त्याचबरोबर एका पुस्तकाचा उल्लेख मला करावा लागेल. ग.प्र. प्रधानांनी साता उत्तराची कहाणी या नावाचं एक कादंबरीच म्हणावं लागेल हे लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य काळानंतर वेगवेगळ्या ज्या राजकीय विचारधारा आहेत त्या विचारधारांना मांडणारे ते 7-8 मित्र. या मित्रांचं नंतर काय काय कसं झालं आणि कोण कुठे कन्व्हर्ट होत गेलं आणि ध्रुवीकरण एका अर्थी झालं नाही म्हणता येणार, पण त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. याचं फार सुंदर वर्णन त्या कादंबरीत आहे. आणि एक वैयक्तिक आठवण सांगावीशी वाटते की प्रधान सर जेव्हा हे पुस्तक लिहित होते तेव्हा काही कामाच्या निमित्तानं श्रीरामपूरला आमच्या घरी जेवायला ते आले होते. अचानक आले. त्यामुळे आल्यावर ते म्हटले की वहिनी तुमचा स्वयंपाक होऊ द्या, तुम्हाला 1-2 तास लागले तरी चालतील, आम्ही गप्पा मारत बसतो. आणि माझे वडील आणि ते हे एकमेकांशी गप्पा मारत बसले आणि मला तिथे बसण्याचं भाग्य मिळालं. मी तेव्हा काहीतरी 4वी-5वीत होतो. त्यावेळेस प्रधान मास्तरांनी मी हाती घेतलेल्या नव्या कादंबरीचा प्रकल्प याबद्दल ते समोर असून बोललेले आहे. आणि तेव्हा ते जे बोलले आता फारसं मला कळतही नव्हतं, आता आठवतही नाही, पण मघाच्या आपल्या मुद्द्याला जोडून की मी ज्या माणसांबद्दल वाचलंय, मी जी माणसं पाहिली आहेत अशी इतिहासातली माणसं, अशी वर्तमानकालीन माणसं, आणि प्रधान मास्तरांच्या त्या कादंबरीतल्या कल्पनेनुसार भविष्य काळामध्ये या माणसांचं काय होऊ शकतं याचे लेखक म्हणून सर्जनशीलतेने क्रिएटिव्हली केलेले अंदाज याच्या मिश्रणातून या कादंबरीतली पात्र, त्यांचे स्वभावविशेष आणि त्यांची वर्तणूक ही जन्माला आली असं मला वाटतं. कादंबरीमध्ये ज्या 4 ओळी आहेत, जे पुस्तकाचं सार आहे, त्या आम्हाला म्हणून दाखवल्या तर जास्त ते परिणामकारक होईल असं वाटतं. पुस्तकाचं नाव आहे अनामिकाची विचारधून. आणि जसं एखाद्या सुंदर गाण्याला अंतरा होतो आणि मग पुन्हा मुखड्यावरती ते गाणं येतं, तसं या कादंबरीमध्ये असे 3 वेळा मुखडे आलेले आहेत. आणि त्या मुखड्यांचा फॉर्म एक असला तरी आशय वेगळा वेगळा आहे. आणि तो मुखडा म्हणजे विचारधून आहे. आणि ती कल्पना अशी आहे की एक अनामिक कुणीतरी बसलेला आहे तळ्याच्या काठी आणि आकाशामधले जे शुभ्र मेघ आहेत त्यांचं कृष्ण मेघांमध्ये रूपांतरण व्हावं म्हणून तो विचारधून आळवतो आहे. आणि अशी ती विचारधून हा या कादंबरीचा मुखडा आहे. आणि मधली प्रकरणं हा त्याचा अंतर आहे. रचनेच्या दृष्टिकोनातून मला स्वतःला हा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण वाटला म्हणून मी तो तसा केला. हीच कल्पना घेऊन मुखपृष्ठ आपण तयार केलेलं आहे, ते तुमच्या मुलींनीच केलेलं आहे, तुम्ही तिला मार्गदर्शन केलंच असेल, तर तो चित्र काढण्याचा प्रवास कसा होता? तुमच्या दोन्ही वाक्यातलं पहिलं वाक्य खरं आहे, दुसरं वाक्य काही खरं नाही. म्हणजे माझ्या मुलीनं श्वेताने ते चित्र काढलेलं आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी मी मार्गदर्शन केलं हे मात्र साफ चुकीचं आहे. आणि मला त्याच्यात आनंद अशासाठी आहे की ही कादंबरी श्वेताने जेव्हा वाचली, ती आता 28 वर्षाची आहे, तिने ही कादंबरी जेव्हा वाचली आणि तिला त्या कादंबरीबद्दल जे वाटलं त्याच्यावरून तिने ते मुखपृष्ठ तिच्या प्रतिभेतून असं ते साकारलेलं आहे. आणि मला हा एक प्रकारचा आत्मविश्वास त्यातून मिळाला की ही कादंबरी तरुणांमध्ये सुद्धा मला ज्या पद्धतीनं पोहोचायला पाहिजे आहे त्या पद्धतीनं पोहोचते आहे. तरुणांना सुद्धा विचारांना प्रवृत्त करणारी अशी ती कादंबरी आहे. कारण मला ज्या काही माझ्या काही जवळच्या मित्रांशी मी कादंबरी त्याचं मॅन्युस्क्रिप्ट शेअर केलं होतं
त्यातल्या बहुतेकांचं म्हणणं असं पडलं की ही डिस्टोपियन कादंबरी आहे. डिस्टोपियन म्हणजे काय, तर भविष्याचं अतिशय गंभीर असं चित्र रेखाटणारी, म्हणजे अगदी सहजी आपल्या सगळ्यांच्या डोक्यात येणारं पुस्तक म्हणजे 1984 जॉर्ज ऑरवेलचं. तशी ही डिस्टोपियन कादंबरी आहे. पुस्तकाविषयी बोलताना 1984 चा उल्लेख आलेलाच आहे. आलेलाच ज्यांनी आहे. वाचलंय त्या बऱ्याच जणांनी त्या पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे, कारण काळाच्या पुढे असणाऱ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यात मला असं वाटतं की तुम्ही फक्त तेवढंच न मांडता त्यावर सोल्युशन्स पण दिलेली आहेत, फक्त प्रॉब्लेम्स न मांडता. तर हे सरकारी अधिकारी असण्याचं ते फलित आहे की काय, कसं आहे ते? म्हणजे दोन्ही मुद्द्यांवर बोलावं लागेल तुम्ही मांडलेल्या. ते म्हणजे ही डिस्टोपियन कादंबरी आहे. जॉर्ज ऑरवेलच्या आशयाशी आणि लेखनशैलीशी नातं सांगणारं हे आहे. ही प्रतिक्रिया निवृत्त प्राध्यापक असलेल्या आमच्या जवळच्या काही मित्रवर्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. तरुणांनी, ज्या काही 5-7 तरुण मित्रांनी हे वाचलं, त्यांनी तशी प्रतिक्रिया दिलेली नाही. माझं स्वतःचं सुद्धा असंच मत आहे की 1984 सारखी ही फक्त डिस्टोपियन कादंबरी नाही. म्हणजे भविष्याचं गंभीर चित्र रेखाटणं एवढाच उद्देश या कादंबरीचा अजिबात नाही. पण तुमचं जे दुसरं मत तुम्ही मांडलं, आणि प्रकाशक म्हणून ते महत्त्वाचं, विशेषतः पुस्तकात तुम्ही प्रकाशकाची भूमिका फार विस्ताराने मांडलेली आहे, त्यामुळं त्याला खूप अर्थ आणि महत्त्व आहे माझ्याही दृष्टीने. पण सोल्युशन्स हा शब्द मी नाही वापरणार. मार्ग शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असं मी म्हणेन. आणि हा प्रयत्न करताना सुद्धा इतिहासातल्या काही पूर्वसुरींचं आणि ज्यांनी मानवी इतिहासावरती प्रभाव पाडला आपल्या तत्त्वज्ञानाने, अशांच्या काही तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्याला आपण कोंडी फोडण्याचा प्रयत्न म्हणतो, तसा या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे. त्या अर्थाने ती सोल्युशन्स नसली तरी सोल्युशनकडे जाण्यासाठीची पायवाट ती असू शकते. दुसरं या संदर्भात मला सांगावंसं वाटेल की पूर्ण पुस्तकाच्या लेखनशैलीवरती माझे आवडते मराठी लेखक शिरवाडकर, किंवा ज्यांनी कुसुमाग्रज नावाने कविता लिहिल्या, किंवा रत्नाकर मतकरी, G.A. कुलकर्णी, गोपू देशपांडे यांच्या लेखनशैलीचा प्रभाव मला वाटतो. मनाचे श्लोक किंवा असं काही फेमस कोट्स पण वापरलेले आहेत आणि त्याच्या ह्याच्यातून त्या आयडियाज डेव्हलप होत गेल्या. तर त्या कशा, तेही सांगा. हां, तर तोही एक भाग याच्यात आलेला आहे. म्हणजे माझ्या सगळ्या जडणघडणीमध्ये ज्यांचा कुणाचा, म्हणजे आता नावं किती घेऊ, कारण हे सगळं पूर्वसुरींचं आणि संस्कृतीचं वैभव पाठीशी आहे. नावं नाही आहेत, त्यामुळे आपण बोलताना सुद्धा नावं घेत नाही आहोत. फक्त सुरुवातीला जी 2 नावं घेतली तेवढी. तर लेखनशैलीबद्दलचा प्रभाव मात्र जास्त स्पष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल. म्हणूनच मी ही जी काही नावं घेतली त्यांचा प्रभाव लेखनशैलीवरती आहे. लेखनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावरती असलेला प्रभाव सुद्धा संक्रमित झालेला आहे, तोही त्याच्यामध्ये उतरलेला आहे. पण ही कादंबरी डिस्टोपियन आहे हे म्हणण्याला मात्र माझा तितकासा पाठिंबा नाही. मी स्वतः ते म्हणणं खोडून काढण्याच्या बाजूचा आहे. वर्णनच करायचं झालं तर मी असं वर्णन करेल की कादंबरी डिस्टोपियन नाही आहे, तर शिरवाडकरांनी लिहिलेल्या एखाद्या नाटकाचा शेवट जर कुसुमाग्रजांच्या कवितेने होत असेल तर ते जसं होईल तशी ही कादंबरी आहे. थोडं उलगडून सांगायचं म्हणजे शिरवाडकरांवरती असा एक मुद्दा नेहमी बोलला जातो त्यांच्याबद्दल की त्यांची नाटकं ही डिस्टोपियन आहेत किंवा दुःखांत आहेत, शोकात्मिका आहेत. आणि हेच शिरवाडकर कुसुमाग्रज या नावाने जेव्हा कविता लिहितात तेव्हा मात्र तेजाचं आलय असतं. म्हणजे आशेची, अपेक्षेची अशी बरसात, उधळण असते. म्हणजे शिरवाडकर नाटककार म्हणून खूप वेगळ्या प्रकारे वागतात आणि कुसुमाग्रज कवी म्हणून वेगळ्या प्रकारे वागतात. म्हणून मी माझ्या कादंबरीबद्दल असं म्हणेन की माझं त्यांच्यावरचं ऋण मान्य करून मी असं म्हणेन की शिरवाडकरांनी लिहिलेल्या नाटकाचा शेवट
कुसुमाग्रजांच्या कवितेनं जर होत असेल तर ते जसं होईल तशी ही कादंबरी आहे. ही पूर्णपणे डिस्टोपियन नाही. हिच्यावर 1984चा काही प्रभाव असण्याची शक्यता नाही, कारण 1984 मी वाचलेलं नाही. त्याचबरोबर एका आमच्या विद्वान प्राध्यापक मित्रांनी सांगितलं की अशा प्रकारचं साहित्य मराठीमध्ये फार कमी आलेलं आहे. त्यामुळे एक वेगळा प्रयोग, वेगळा प्रकार, असा हा एक प्रयत्न आहे. वाचकांना कसा वाटेल हे वाचकांनी ठरवावं. पुढचे प्लॅन्स काय आहेत त्या पुस्तकानंतरचे? म्हणजे पुस्तक आलं, प्रकाशित झालं, ते त्याच्यावरचे अभिप्राय नंतर येत राहतील, पण आता कादंबरी फॉर्मॅट लिहून झाला, अजून काय पुढे प्लॅन्स आहेत तुमचे? पुस्तक लिहून झालं, आता ते प्रकाशित होत आहे आणि मी असं मानतो की एकदा लिहून झालं आणि प्रकाशित झालं की लेखकाचा त्या पुस्तकावरचा अधिकार संपतो, ते वाचकांचं होतं. हा खूप चांगला विचार आहे, कारण अनेक लेखक आपल्या लेखनाच्या प्रेमात असतात. तुम्ही पुस्तक लिहून होईपर्यंत त्या पुस्तकाच्या प्रेमात होतात, पण आता त्यातनं पूर्णपणे बाहेर पडून स्वतंत्र कलाकृती पण तयार करत आहात. हे खूप वेगळं आहे. तर त्याबद्दल लेखक म्हणून मी मनस्वी आहे, त्याचा हा परिणाम दिसतोय मला. तर ही कादंबरी लिहून आता वेगळी झाली आणि आता पुस्तक स्वरूपात ती येते आहे. दरम्यानच्या काळात मी या कादंबरीचा विषय सगळा माझ्या डोक्यातून बाजूला काढून नवीन काहीतरी लिहायला घेतलं आणि कादंबरी या फॉर्मच्या प्रेमाचा बहर अजून ओसरलेला नाही. बाकीचे सगळे साहित्य प्रकार लिहून झालेले आहेत, कादंबरी एक लिहून झालेली आहे, पण मी त्या प्रकाराच्या प्रेमात पडलो. त्यामुळे दुसरं जे काही नवीन मनामध्ये आलं ते पुन्हा कादंबरी फॉर्ममध्येच आलं आणि या पहिल्या कादंबरीच्या अनुभवामुळे दुसरी कादंबरी माझी तुलनेनं कमी कालावधीमध्ये आणि त्याचे ठोकताळे जास्त चांगले बसलेले असल्यामुळे लवकर लिहून झाली आणि दुसरी कादंबरी सुद्धा आता लिहून तयार आहे आणि लवकरच ती सुद्धा वाचकांच्या भेटीला येईल. पण या व्यतिरिक्त आता ललित लेखनच मी करत राहीन असं मला वाटत नाही. थोडंसं रिसर्च रायटिंगकडे आणि त्याच्यातूनही सोशल रिसर्च आणि काहीतरी कॉन्क्रीट मांडणाऱ्या नव्या गोष्टी अशा करण्याचा एक विचार आहे. उदाहरणार्थ प्रकाश प्रदूषण हा एक नवीन मुद्दा आता माझ्या वाचनात आलेला आहे आणि त्यामुळे प्रकाश प्रदूषणामुळे होणारे जे तोटे असतात ते मला आता इतके जाणवायला लागलेले आहेत की मी कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे मी राज्यघटनेच्या आणि कायद्यांच्या दृष्टिकोनातून प्रकाश प्रदूषणाकडे बघतो. तर क्लिअर स्काय जे आहे, म्हणजे ताऱ्यांनी लखलखतं आकाश जे आहे, ते प्रत्येक मानवाचा किंबहुना प्रत्येक सजीवाचा हा मूलभूत हक्क का मानू नये, मूलभूत हक्कांमध्ये त्याचा समावेश का करू नये, किंवा पोल्युशनच्या सगळ्या व्याख्यांमध्ये, कायदेशीर व्याख्यांमध्ये प्रकाश प्रदूषणाचा समावेश का करू नये, या दिशेने माझे विचार चालले आहेत आणि त्या विषयावरती मी आता लिहिण्याचा नियोजन करतोय. आपल्या भविष्यातल्या सगळ्या प्रकल्पांना शुभेच्छा देऊन आजचा संवाद आपण इथेच थांबूया. सदामंगल पब्लिकेशनचं हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. प्रकाशन समारोप करताना सरांच्या पुस्तकातल्या काही ओळी मी वाचून दाखवते. ब्लॅक अँड व्हाईट या दोन टोकांमध्ये अनेक रंगांच्या शेड्स असतात आणि त्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या असतात असं त्याला वाटे. भडक जे असतं ते ठसठशीत असतं, त्याचंही काही सौंदर्य असतं, पण फक्त तेवढंच सुंदर असतं हे त्याला मान्य नव्हतं. असं असलं तरी अनेक कारणांमुळे एखाद्या चित्रातले बारकावे आणि शेड्स याच्यापेक्षा ठळक रंगावरचं मूल्यमापन करावं लागतं हे त्याच्या अंगवळणी पडलं होतं. असं करण्यामागची कारणं सिच्युएशनल असतात आणि सिच्युएशन ठरवणारा गव्हर्निंग फॅक्टर कोणता असतो याबद्दल त्याचं ठाम मत होतंच. ते म्हणजे सिच्युएशन ठरवणारा गव्हर्निंग फॅक्टर म्हणजे मतलबाच्या रथाचा घोडा असं वाटणारा हा कोणीतरी एक. या इथेच आपण थांबतोय. अनामिकाची विचारधून हे पुस्तक प्रकाशनपूर्व नोंदणीत सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. त्यासाठी 20% सवलत सदामंगल पब्लिकेशन देणार आहे. त्यासाठी नोंदणीसाठी संपर्काचा नंबर आहे
9930360431 किंवा 9967063331. सदामंगल पब्लिकेशनचा ईमेल आय डी आहे smpublication17@gmail.com. याबरोबरच आपण थांबतोय. पुन्हा भेटूया लेखकाची पुस्तकवारी या आपल्या कार्यक्रमात पुढच्या भागामध्ये.